प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. करणार ना. शेवटी त्यांचे पोरं वाचायसाठी त्यांनी भ्रष्टाचार केला. त्या टायमाला ते भाजपकडे गेले, स्वतःचं कुटुंब वाचलं त्यांनी. त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर फक्त त्यांचंच कुटुंब दिसतं आणि त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस दिसतो, बाकी कोणी दिसत नाही ना. इथं गोरगरिबांचे, स्वतःच्या जातीतल्या लोकांचे ते लेकराचे मुडदे पडायला लागलेत, याच्याशी नाही त्याला देणं घेणं. त्याला फक्त त्याचं कुटुंब वाचलं आणि ज्यांनी वाचिलं तो माणूस महत्त्वाचा आहे, म्हणजे फडणवीस महत्त्वाचा. काही गरज नाही मराठींच्या जातीचं काय हो, आपण ज्या जातीत जन्मलं त्याची गरज नाही, कशाची गरज नाही त्याला बाकीची. त्याला फक्त त्याचं जगलं पाहिजे, बाकीच्यांचे मेलं तरी चालतील. त्याला ते डोळ्यातलं पाणी नाही दिसणार, त्याला तो भंपकपणा म्हणणार, म्हणजे मराठ्यांचा अपमान करणार, ते विद्यार्थ्याचा, विद्यार्थिनीचा, महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करणार, ते म्हणजे मगरूर माजुरेपणा अंगात सत्तेचा हे त्याच्यात आहे. त्याच्यामुळं भाजपला चांगले फळं मिळणार आहेत. बघा म्हणा पुढं तुम्ही आता. जरांगे पाटलांना आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही असं दरेकर म्हणतात. आणि मग तुला सोडायचं काय? तू सोडितो का? तो आता सगळे क्रांती मोर्चाचा, ठोक मोर्चाचा दिदारा केला, सगळा दिदारा करून टाकला. आता बी मग दिदारा करणार आहे जणू तू. अभियान राबविणार, म्हणजे ट्रॅप रचलाय तो, अभ्यासक फोडणार, समन्वयक फोडणार, आणि ते तर फोडलेले आहेत. मी मागे 23 दिवसापूर्वी सांगितलं तो फोडून ठेवले. आणखीन 2-3 जण जोडीदार आहेत तुला, 6 जण आहेत तुम्ही, मला सगळं माहिती आहे. फक्त तू बाहेर का अशी काढीत होती याची वाट बघत होतो मी. आता तू अभियानात काढणार, तुला बी दरेकर, तुला बी, आणि त्या कोण आहेत का अभ्यासक आणि समन्वयक, त्यांनाच समाजाला सामोरं जायचं. बघ तू आता कचका कसा आहे मराठ्याचा. तू असंच करणार आणि त्या भाजपावर नाराजीचा भडका लावणार. ते पूर्ण भाजप, देवेंद्र फडणवीस तू संपून बसणार, कारण तू मागच्या दारातून आलेला आहे बिगर कामात. तू काय ते तमाशातली मावशी असल्यासारखं आहे, देवेंद्र फडणवीसला राऊंड राऊंड करमणूक करतो. बिगर नाथाची मावशी असते ती. कोण करतंय? तू दे ना, तो हवाय ना, काय करणार मग समाज? तुम्हाला सांगतोय, तुम्ही तेच सांगता मागचंच, महाविकास आघाडीने काही नाही दिलं, आम्हाला माहिती काही नाही दिलं. तुम्ही तरी काय दिलं? ढेकळं. आम्ही तर म्हणतो तुम्ही द्या, मराठी डोक्यावर घेऊन नसते. तुला भाषाच कळा ना. मग तू नुसतं ते देवेंद्र फडणवीसला खुश करायसाठीच बोलतो कोणकडे बी. सुरू होतात, अनेक भाजप आमदारांची आता पुढे यायला सुरुवात झाली आहे, तुमच्या विरोधात बोलायला सुरुवात झाली. असं काही ठराविक प्लॅनिंग ठरलंय असं तुम्हाला म्हणायचं? बेमान जातीशी बेमानं पुढे येणार ना. गद्दार रक्त बेमानी जातीशी करणारी पुढे येणार. जो बेमानी करतो जातीशी तो कडवट आणि कट्टर कवाच नसतो. सामान्य शेतकरी, सामान्य भाजप, राष्ट्रवादी, सगळ्या पक्षातले सामान्य मराठे कट्टर कडवट कचाकच बाहेर निघालेत आंदोलनाला. त्यांना माहिती आहे मला घेरलंय यांनी. आता जसं दरेकरने मला घेरलंय, बेमान झाला जातीशी, आणि तो फडणवीसचा उधं करायला लागला. हे समाजाच्या लक्षात आलं. आपल्या पोराला दरेकर अडचणीत आणायला लागला, म्हणून जर गेला अडचणीत आण. भाजपमधले मराठी खवळून उठले दादा. हे दरेकरला दिसणार नाही, बेमानाला दिसत नसतं. बेमान मीठ मराठ्यांचं खायचं, पण गुणगान त्याचे गायचे. बेमान असले बेमान जातीला घातक असतात, अति घातक. त्यात एक दरेकर घाण आडनाव निघाला आता बाहेर, की जे समाजाला वाटत होतं की खास हे माणूस उभा राहतो, तो बेमान व्हायला लागला. आज समाजाचं आंदोलन बंद पाडायला निघाला, अभियान राबवायला निघाला माझ्या विरोधात. परत सगळे समन्वयक, अभ्यासक एक करायला निघाला आहे तो, आणि माझ्या विरोधात ट्रॅप रचला त्यांनी. मला उघडं पाडायचं ठरले फडणवीसचं ऐकून त्यांनी. आता फडणवीसला बघ कचका दाखवतात मराठी, आणि तुला बघ कसं कचका दाखवते. पाडीत ते रपा रपतोय आता. भाजपकडून काल एक सूची बनवण्यात आलेली आहे, त्यावर